श्री स्वामी समर्थ। आपण जी शुभ अशुभ क्रियमान कार्य केलेली असतील त्या अनुसारच आपले प्रारब्ध बनणार आणि नेमके तेवढेच सुख दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात। परमेश्वर हा केवळ कर्मफलदाता आहे। त्याचेही हात आपल्याला कमी जास्त देण्यात बांधलेले आहेत। राजा आपल्या एखाद्या नोकरावर कितीही खुश असला तरी नोकराच्या भाग्यात अर्थात प्रारब्धात असेल त्याहून काहीही अधिक देण्याची बुद्धी राजाला होणारच नाही आणि यदाकदाचित झालीच तर नोकराला ती जादा देणगी यांना त्या कारणाने भोगता येणार नाही। हातातून ती देणगी सटकून जाईल। सतत वर्षभर 24 तास पाऊस पडला तरी पळसाच्या झाडाला त्रिदलच फुटणार, तेथे चौथे पान उगवणारच नाही। वसंत ऋतूत सर्व झाडांना नवी पालवी फुटते, म्हणून काय कळकाला म्हणजेच बांबूला पालवी फुटेल आणि न फुटली तर त्यात वसंत ऋतूचा काय दोष। सूर्योदयानंतर सर्वत्र उजेड पडून सर्वांना दिसू लागते, पण घुबडाला दिसणे बंद होते। यात सूर्यनारायणाचा काय दोष। पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडून पाणीच पाणी झाले, पण चोच उघडून बसलेल्या एखाद्या चातकाच्या मुखात पाण्याचा थेंबही न पडला तर ते त्याचे प्रारब्ध। त्याला वर्षा ऋतू काय करणार। तुमचे जे प्रारब्ध तयार झाले आहे ते ललाटलिखित विधाताही पुसू शकत नाही, पालटू शकत नाही। धन्यवाद।